नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण साबुदाणा वडा कसा तयार करायचा ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि हा साबुदाणा आपल्याला छान असा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी हा साबुदाणा भिजत घातलेला धुवून घेतला आहे आणि यामध्ये ना थोडंसं पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून साबुदाणा हा व्यवस्थित असा भिजेल. तर याला मी रात्रभर भिजत ठेवत आहे. तर रात्रभर मी हा साबुदाणा भिजत ठेवलेला होता, तुम्ही बघू शकता. आणि साबुदाणा आपला हा छानपैकी मोकळा असा भिजलेला आहे. एका भांड्यामध्ये काढून टाकतो. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आणि असा मोकळा सळसळ आपला हा साबुदाणा भिजलेला आहे. वड्यासाठी नेहमी साबुदाणा हा व्यवस्थित भिजलेला पाहिजे, त्यामध्ये जास्त पाणी नाही पाहिजे. त्यामुळे काय होतं, साबुदाणा वडा हा खूप तेलकट बनतो जर त्यामध्ये जास्त पाणी झालं असलं तर. आता पुढे काय करायचं आहे, तर मी इथे 5 ते 6 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि आल्याचे काही काप केलेले आहेत. तर आपल्याला याचा ठेचा वाटून घ्यायचा आहे. तर इथे ठेचा हा तयार आहे. तर हा ठेचा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे. आता इथे ठेचा मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे. आता याचबरोबर आपल्याला आहे ना, यामध्ये शेंगदाणे लागणार आहे, शेंगदाण्याचा कूट. तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याची सालं काढून घेतलेली आहेत. याचा कूट तयार करून घ्यायचा आहे. तर शेंगदाण्याचा कूट मी इथे काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा शेंगदाण्याचा कूट आहे ना, आपल्याला ओबडधोबडच काढून घ्यायचा आहे, खूप बारीक असं करायचं नाही. आता कृतीकडे वळूया. इथे साबुदाण्यामध्ये आपण हा ठेचा घालूया. याचबरोबर शेंगदाण्याचा कूट, याचप्रमाणे चवीप्रमाणे मीठ, थोडेसे जिरे आणि जर तुम्ही उपवासाला करत नसाल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीरही घालू शकता. आता याचबरोबर इथे मी 2 बटाटे उकडून थंड करून घेतले. आपल्याला बटाटे यामध्ये टाकताना हे बटाटे अगोदरच शिजवून घ्यायचे आणि थंड करून मग त्याला फोडून टाकायचं किंवा किसूनही टाकू शकता. या प्रकारे मी हे बटाटे इथे फोडून टाकते आणि आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे जर फार असं कोरडं वाटत असेल ना, तर यामध्ये थोडंसं पाण्याचा हबका मारायचा. पाणी अजिबात घालायचं नाही आहे यामध्ये, फक्त पाण्याचा हबका मारायचा आहे. हे बघा, हातावरती मी थोडंसं पाणी घेतले आणि असं पाण्याचा हबका मारते. तर पुन्हा हे सर्व एकत्र करून घेऊया. आता हे सर्व मिश्रण मी मिसळून घेते आहे. तोपर्यंत तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून मी जे काही नवीन नवीन व्हिडिओ यावरती अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता इथे काय करायचं आहे, इथे थोडंसं आपल्या हाताला असं पाणी लावून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं, खूप पचपचित नाही करायचं. आणि इथे मी हे साबुदाणा वड्यासाठी इथे गोळा तयार करून घेतला आहे. असं याला गोल गोल करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तेवढ्या आकाराचं तुम्ही घेऊ शकता, लहान किंवा मोठं. असं गोल याला करून घ्यायचं आहे आणि याला असं चपटं करून घ्यायचं आहे आणि असं गोल गोल फिरून घ्यायचं आहे. हे साईडला जे चीर पडतात ना, ते पडू नाही द्यायच्या, कारण त्याने काय होतं, हे साबुदाणे वडे तेलामध्ये फुटतात. व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. आता इथे मी काही वडे तयार करून ठेवलेली आहेत आणि त्याचबरोबर इथे गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर एक टिप्स आहे, जेव्हा पण आपण साबुदाणा वडा तळण्यासाठी घेतो ना, तेव्हा गॅसची फ्लेम ही एकतर फास्ट ठेवायची किंवा मध्यम आचेवरती ठेवायची, कमी अजिबात नाही ठेवायची. आणि तेल हे व्यवस्थित कडक असं गरम करून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमी ठेवल्याने काय होतं, आपले हे साबुदाणे वडे ना त्यामध्ये फुटून जातात. त्यामुळे गॅसची फ्लेम ही वाढवूनच ठेवायची.
आता इथे तेल छानपैकी कडक तापलेलं आहे. आपण हे वडे यामध्ये साईडने अलग असे सोडायचे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे याला असंच तळू द्यायचं, याला अजिबात आता हात लावायचा नाही. जोपर्यंत खालून हे व्यवस्थित सोनेरी रंग याला येत नाही तोपर्यंत याला अजिबात हात लावायचा नाही. तर इथे आपले हे वडे छानपैकी तळत आलेले आहे. एक बाजू याची छान अशी तळलेली आहे, याला सोनेरी रंग आलेला आहे. आता याला आपण पलटून घेऊया. तर इथे वडे मी छान असे पलटवून घेतले. आता याची दुसरी बाजू देखील आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या वड्याला इथे छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि हे दोन्ही बाजूंनी छान असे तळले गेलेले आहेत. तर वडे मी हे कढईच्या तेलाच्या बाहेर काढून घेत आहे. आता याचप्रमाणे मी दुसरी बॅच देखील तळून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली ही दुसरी बॅच देखील तळून तयार आहे आणि आता हे वडे मी तेलातून बाहेर काढून घेत आहे. तर अशा प्रकारे आपले इथे हे क्रंची, क्रिस्पी आणि टेस्टी वडे तयार आहेत. त्याचं क्रिस्प बघा किती छान आलेला आहे. तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.